नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन स्कॉलरशिपमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागे घटक 2 कार्यात्मक व्याकरण 2.1 शब्दाच्या जाती या अंतर्गत नाम म्हणजे काय याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती पाहिली होती पहा। आता आपण या घटकावरचा सराव संच सोडवणार आहोत। आज आपण सोडवणार आहोत सराव संच 5। तर मुलांनो, प्रश्न पहिला आहे, पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून त्याच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। हे जे पुढे 4 वर्तुळ दिसत आहेत पहा, त्यामध्ये योग्य पर्याय जो असेल तो तुम्हाला रंगवायचा आहे पहा। तो कसा रंगवायचा ते आपल्या शिक्षकांना विचारून घ्या। 1 नंबर आहे, आंबा पिकलेला आहे। आता आपल्याला काय करायचंय तर प्रत्येक वाक्यामधलं नाम ओळखायचंय। आंबा पिकलेला आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले, नाम म्हणजे काय, एखाद्या वस्तूचे व्यक्तीचे नाव, म्हणजे सजीव वस्तूचे निर्जीव वस्तूचे नाव याला आपण नाम असे म्हणतो। मग इथे फळाचे नाव आहे पहा, आंबा, म्हणून आपले या वाक्यामधील नाम आहे आंबा। आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता तुम्ही काय करायचंय, 1 नंबरचा जो हा पर्यायाचा गोल आहे तो व्यवस्थित काळा करायचा आहे। 2 नंबरचं वाक्य आहे, मोर खूप छान नाचतो। आता इथे पक्षाचे नाव आलेले आहे। पक्षाचे नाव कोणते, मोर, मग त्यालाच आपण नाम म्हणतो, म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आता तुम्ही पर्याय क्रमांक 3चा हा जो गोल आहे तो काळा करायचा आहे, तो रंगवायचा आहे। तिसरे वाक्य आहे, अजय दररोज सकाळी उठतो। आता इथे व्यक्तीचं नाव आलंय पहा, अजय, मुलाचं नाव आहे की नाही, मग ते नाम झालं। मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न पहा, प्रश्न 2, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम असणारा पर्याय निवडा। सरळ, पुढे, मोठा, गाय। नाम म्हणजे कुठल्याही वस्तूचं व्यक्तीचं नाव किंवा प्राण्याचं नाव। मग आता इथं गाय हे प्राण्याचं नाव आहे पहा, म्हणून आपलं नाम आहे गाय, पर्याय क्रमांक 4। 2 पहा, लावूया, झाड, वाढवूया, करूया। आता इथे पहा, झाड हे नाम आहे। तिसरे पाहू, कमळ, बारीक, गंमत, जिकडे। आता आपल्याला इथे फुलाचं नाव आहे कमळ, म्हणून आपलं उत्तर आहे 1 नंबर कमळ। मी तुम्हाला इथे फक्त पर्याय क्रमांक खून करून दाखवलेला आहे, तुम्ही मात्र त्या नंबरचा पर्यायाचा गोल जो आहे तो रंगवायचा आहे। प्रश्न 3, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा। हे पहा बरं का मुलांनो, इथे आपल्याला नाम नसणारा पर्याय निवडायचा आहे। बऱ्याच वेळेस आपण काय करतो की घाईघाईमध्ये गोंधळ करतो आणि नाम असणारा पर्याय निवडून मोकळा होतो, पण प्रश्न नीट वाचायचा, नाम नसणारा पर्याय। पहिलं पाहूया, 4 शब्द दिलेले आहेत, अजय, विजय, हसा, आकाश। आता इथे अजय हे मुलाचं नाव आहे, विजय हे मुलाचं नाव आहे आणि आकाश हे पण मुलाचं नाव आहे, म्हणजे आपलं नाम नसणारा शब्द आहे हसा। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 2 पहा, कमला, छान, गीता, मंदा। कमला हे मुलीचं नाव आहे, गीता हे मुलीचं नाव आहे, मंदा हे मुलीचं नाव आहे, म्हणजे नाम नसणारा शब्द आहे छान, पर्याय क्रमांक 2। तिसरं पाहूया आपण, आंबा, फणस, पेरू, बसा। आता आंबा, फणस, पेरू हे फळांची नावे आहेत, म्हणजे ते नामे आहेत, म्हणजे नाम नसणारा शब्द आहे बसा। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण प्रश्न 4 पाहूया, पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा। टिंबटिंब हा भित्रा प्राणी आहे। आता इथे 4ही प्राण्यांची नावे दिली आहेत, तर तुम्हाला कोणता भित्रा प्राणी आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे। 1 नंबर वाघ, 2 नंबर ससा, बैल, कुत्रा। भित्रा प्राणी आहे ससा। 2 नंबर पहा, टिंबटिंब हा पक्षी काळ्या रंगाचा असतो। तुम्ही हे सगळे पक्षी पाहिलेले आहेत, त्यामुळे काळ्या रंगाचा पक्षी कोणता आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे। त्याचा पर्याय क्रमांक आहे 1 कावळा।
तिसरं पहा, टिंब टिंब हा थुई थुई नाचतो. कोण नाचतो रे? मोर. अगदी बरोबर. मोर हा थुई थुई नाचतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सराव संच 5 हा सोडवलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा सराव संच अगदी छान पद्धतीने समजला असेल. जर काही शंका असेल तर आपल्या शिक्षकांना त्या जरूर विचारा. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.